मामा कुठून आले तुम्ही? जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यावरून. इथं कशासाठी? 7 दिवसाकरता आलो. 7 दिवसासाठी. मग ते पावसामुळे तर बंद झाली ना? पावसामुळे कथा कॅन्सल झाली ना. हा, ते ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून बघायला सांगितलेलं आहे. तर मग माझं चाललो पुढच्या रोज ऑनलाईन बघू. अच्छा अच्छा. जळगावमधून तुम्ही एकटेच आलेत का? आई मी आलोय. दोघं जण. कुठे आहेत आई? आई बरं आई हे तुमची आई. आजी नमस्कार. कुठून आलात तुम्ही? जळगाववरून. कथा ऐकण्यासाठी. तेवढ्या वयामध्ये तुम्ही आलात. आता कधी जायचं मग गावाकडे? गावाकडे जाता 30 तारखेला जाऊ. 30 तारखेला. बरोबर. नमस्कार, लक्ष्मण टॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत नांदेड येथील कवठा परिसरात मोदी मैदानावर, जे की इथे शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंडित श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून शिव महापुराण कथा सांगण्यात येणार आहे. शुक्रवारी 23 ऑगस्ट रोजी सुरुवात झालेली ही कथा शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे, शनिवार रविवार असल्यामुळे पावसामुळे खूप आतमध्ये चिखल ते झालेला आहे. तरी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात आलेलं आहे की ही कथा ऑनलाईनच्या माध्यमातून आपण घरी बसल्या पाहावी आणि पेंडॉलकडे कुणीही येऊ नये. तर सध्या स्थितीत आज रविवार आहे 25 ऑगस्ट आणि ही कथा 29 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. तर आज रविवारीची परिस्थिती काय आहे, सध्या परिस्थिती, तर आपण आतमध्ये जाऊन पाहूयात. चला. तर आपण बघू शकता की शुक्रवारी एवढा मुसळधार पाऊस झाला होता. त्या पावसामुळे सगळीकडे पेंडॉल असो किंवा बाहेरचा परिसर असो सगळीकडे चिखल झालेला आहे. आणि या चिखलातून सुद्धा आज रविवार असून सुद्धा या ठिकाणी कथेच्या ठिकाणी भाविक संबंध महाराष्ट्रभरातून इथे आलेले आहेत. आणि आज येऊ नका असं आवाहन करण्यात आलं तरी खूप भाविक या पेंडॉलकडे येत आहेत, आपल्याला दिसून येत आहेत. आणि जो काही परिस्थिती उद्भवली होती याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवक, पत्रकार, पोलीस बंधू, डॉक्टर किंवा नगरपालिकेचे सर्व कर्मचारी यांनी सर्वांनी त्या दिवशी या घटनास्थळावरून मंगल कार्यालयामध्ये त्यांना सुखरूप अर्ध्या रात्री पावसामध्ये त्यांना आलेल्या भाविकांची सोय केलेली आहे. आजची सध्या परिस्थिती काय आहेत आपण बघूया. सगळीकडे ह्या अशा प्रकारचं पाणी जमलेलं आहे, चिखल झालेला होता आणि आपल्याला इथूनच जायचं आहे. बघू शकता की भाविक आज सुद्धा पेंडॉल मध्ये या कथेसाठी येत आहेत ऐकण्यासाठी. तर आतमध्ये बघू. पावसामुळे नगरपालिकेतर्फे स्वच्छता राबवली जात आहे. जो काही इथे कचरा झालेला आहे या ट्रॅक्टरच्या साह्यातून जमा करून एक चांगला परिसर ठेवण्यासाठी हे अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आणि पोलिसाचा मोठा बंदोबस्त इथे आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे खबरदारी घेतली जात आहे. हा, आता हे आपण मुख्य कथेच्या ठिकाणी आलेले आहोत आणि आतमधली परिस्थिती काय आहे ते आपण पाहणार आहोत. जे की शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हा सर्व पेंडॉल जो आहे, खालची जी बाजू सर्व ओली झाली होती. ह्या मॅट ह्या सर्व खराब झाल्या होत्या, पण आयोजकाकडून, समितीकडून परत या जागी नवीन मॅट आणून टाकण्यात आलेले आहेत, जेणेकरून भाविकांची गैरसोय होऊ नये. आणि ही कथा 29 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. तर कथेचा जो मुख्य जिथे महाराज बसतात त्या ठिकाणी आपण जाऊया आणि पाहूयात की आपण बघू शकतात की आता सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत. वयोवृद्ध पण आहेत, आजी आजोबा. तर या आजोबांना आपण विचारूया, आजोबा कुठून आलेले आहेत? कुठून आलात बापू? औरंगाबाद. औरंगाबाद वरून कथा ऐकण्यासाठी आलात आपण? ठीक आहे. कधी आलात? रात्री आलात. बरं बरं, ठीक आहे. ताई नमस्कार, तुम्ही कुठून आलात? आम्ही आर्णे यवतमाळ तिथून आलेलो आहोत
आणि आम्हाला कितीही जरी पाणी पडलं आणि काही जरी झालं तरी आम्हाला बाबाची कथा ऐकायची, ही आमची श्रद्धा आहे, आमचा विश्वास आहे बाबावर. आणि आम्हाला किती चिखल झाला तरी आम्ही इथेच राहत आहोत. म्हणजे इथं पाऊस आला, आतमध्ये बसायला जागा नाही तर काय करणार तुम्ही? तरी पण आम्ही राहतोच इथं. आम्ही 29 राहणारच आहोत. 29 तारखेपर्यंत राहणार आहोत. 23 तारखेपासून आलेलो आहोत इथं. आम्हाला तुमची इथं राहायची व्यवस्था काय? असो ना असो, म्हणजे खाणं असलं नसलं तरी आमचा विश्वास आहे, आम्हाला कथा ऐकायचीच आहे. अच्छा, तर आपण बघू शकतात की भाविक हे मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत आणि पंडितजी मिश्रा यांची कथा ऐकण्यासाठी ते खूप आतुरलेले आहेत आणि त्यांची जी श्रद्धा जी आहे ती आपल्याला त्यांच्या या आत्मविश्वासावरून आपल्याला दिसून येते. हा. ओम नमः शिवाय. आपण बघू शकता की आता ह्या नवीन मॅट टाकण्यात आलेल्या आहेत, त्या ठिकाणी भाविक येऊन बसलेले आहेत आणि त्या साईडला बघू शकतात की तुम्ही तिथे जो भाग आहे तो भिजलेला होता आणि त्यावर सुद्धा आयोजकाकडून नवीन मॅट आणून टाकण्यात येत आहेत, जेणेकरून भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी आयोजकाकडून घेण्यात आलेली आहे. हा, हे घे सिद्धू, हे घे. हा, आपण पाहिलं की सुरुवातीचा जो भाग होता तो काही ओला नव्हता, पण आता इथून हे बघू शकतात की अशा प्रकारे पावसाच्या पाण्यामुळे हा परिसर खूप ओला झाला होता. हा, आणि हे अशा प्रकारचा हा चिखल या शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी झाला होता, तर त्याच्यामुळे ही कथा ऑनलाईन माध्यमातून बघण्यात येईल, दाखवण्यात येईल असं आवाहन करण्यात आलं होतं. तरी सुद्धा भाविक भक्त मोठ्या प्रमाणे इथे गर्दी करत आहेत. हा, जसं जसं आपण पुढे जाईल तसा हा चिखल आपल्याला दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात सहभाग आपल्याला दिसून येतो आणि महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यातून भाविक भक्त इथं आलेले आहेत.
मुख्य पेंडॉलच्या बाजूचा दुसरा जो पेंडॉल ज्या भाविकांना मुख्य पेंडॉलमध्ये बसण्यात जागा मिळत नव्हती त्यांच्यासाठी दुसरा पेंडॉल तयार करण्यात आला होता आणि या LCDच्या माध्यमातून शिव महापुराण कथा दाखवण्यात येणार होती पंडितजी मिश्रा यांची. तर या पेंडॉल सुद्धा आपण बघू शकतात की अक्षरशः पाण्याचे डव आपल्याला दिसून येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि त्याच्यामुळे हे सर्व परिसर जो आहे सध्या आता बंदच ठेवण्यात आलेला आहे. देख सकते आणि पावसामुळे अक्षरशः इथे खूप अशा प्रकारे चिखल झालेला आहे आपण बघू शकता. आणि भाविक मोठ्या प्रमाणात कथेसाठी गर्दी करत आहेत. एवढा ओला चिखल असला तरी भाविकांची अतूट श्रद्धा आपल्याला दिसून येते. अरे क्या अबे खानून वगैरे होत. मुख्य VIP जो येऊ शकतात. हा परिसर सुद्धा पूर्ण पाण्याने चिखलाने खराब झालेला आहे आपण बघू शकतात. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आयोजक जे आहेत त्यांच्याकडून आपण याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. आप सब लोगों से निवेदन है आजू बाजू को पांडाल काफी ऊपर है जिला है आप निवेदन है जहाँ आपको जगह मिले देखने वाले पीछे की ओर आगे आने की कोशिश आप ना करें. पीछे की ओर में जगह है और पर्याप्त जगह रूम की जगह है. आपसे निवेदन है वहां पर जाके बैठ जाए. जो लोग उधर घूम रहे हैं उसको लोग बैठ के बैठ जाए. और पुलिस के साथ बाउंसर और जो वॉलंटियर है उसकी बातों का ध्यान रखें. जैसा आपको आपण बघू शकता की भाविकांनी आपल्या घरून चटई पोत्याची कापड सुद्धा या ठिकाणी बसण्यासाठी घेऊन आलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या श्रद्धेने हे भाविक या शिव महापुराण कथेचा ऐकण्यासाठी जमा झालेले आहेत. नांदेड शहरातील कौठा परिसरात मोदी मैदानावर ह्या शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पण पावसामुळे भाविक घरी न परतता आहे त्या जागेवर बसून लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत. लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आपल्या आई वडिलांसोबत या कथेचं ऐकण्यासाठी आलेले आहेत. तर सध्या
ओला असल्या कारणाने तरी सुद्धा भाविक आतमध्ये कथा ऐकण्यासाठी येत आहेत. लहानापासून ते ज्येष्ठापर्यंत या कथेचा ऐकण्यासाठी भाविक महाराष्ट्र राज्यातून आपल्या या नांदेड नगरीमध्ये आलेले आहेत. आपण बघू शकतात आयोजकांतर्फे ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी खुर्च्या टाकून व्यवस्था करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात श्री जगविख्यात श्री पंडितजी मिश्रा कथावाचक यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होईल आणि ते या ठिकाणी पूजा करून या कथेला सुरुवात करतील. आपण बघू शकतात की एवढा चिखल असून सुद्धा या चिखलातून पायवाट काढत भाविक या कथेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होत आहेत. की आयोजकाकडून या जमलेल्या भाविक भक्तांना केळीचं वाटप करण्यात येत आहे. गैरसोय कुठल्याही प्रकारची होऊ नये याची दक्षता सर्व यांच्याकडून स्वयंसेवकाकडून होत आहे. ताई नमस्कार. नमस्कार. नाव काय? उषा परिहार. हा, या ठिकाणी पाऊस आला आणि खूप मोठ्या प्रमाणात ती जागा ओली झाली आणि तुम्ही स्वयंसेवक म्हणून इथं काम करताय. तुम्हाला काय अडचणी आली आणि तुम्ही काय मदत केली आतापर्यंत? आम्ही लोकांना सर्व चांगलं व्यवस्थित प्रकारे त्यांना बसण्याची व्यवस्था आणि त्यांचं कोणत्याही प्रकारची म्हणजे हे होऊ दिलं नाही किंवा त्यांची खूप काळजी घेतली आणि त्यांना अडचण आली नाही. आणि नांदेडकर सज्ज आहेत सेवेसाठी, केव्हाही तत्पर राहतील आणि ही शिवपुराण कथा अशीच चालत राहील. कोणत्याही प्रकारची त्या लोकांची गैरसोय होणार नाही याची आम्ही खूप चांगल्या प्रकारे काळजी घेणार आणि घेत राहणार. धन्यवाद. बघू शकतात की आपल्या नांदेडची मंडळी आपल्या या शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी कुठल्याही भाविकाची गैरसोय होणार नाही हे घेण्यासाठी दक्ष आहेत आणि तत्पर आहेत. आणि गर्दी अजून वाढतच चाललेली आहे. इथे बसायला जागा नसली तरी खूप मोठ्या प्रमाणात इथे भाविक लहानापासून ते ज्येष्ठापर्यंत यायला सुरुवात झालेली आहे. पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी सेवा किंवा कुठलीही अडचण गैरसोय होऊ नये यासाठी तत्पर आहेत. घोषणा करा एकदा. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव, हर हर महादेव. आमच्या बाबाच्या घराचे चलते हर महादेव.
ओम नमः शिवाय. आपण बघू शकतात की आता मोठ्या प्रमाणात भाविकांची पेंडॉलकडे गर्दी होत आहे. ओम नमः शिवाय. शिवमहापुराण कथेच्या पेंडॉलच्या बाहेर रस्त्यावर साईडला महाप्रसादाचं वाटप होत आहे. या ठिकाणी RSK ग्रुप यांच्यातर्फे महाप्रसाद होत आहे. तसेच संगमेश्वर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स वाजेगाव यांच्या सर्व या मंडळीकडून महाप्रसादाचं वाटप होत आहे. तर आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ की त्यांनी या प्रकारे आणि किती दिवस हे महाप्रसादाचं आयोजन राहणार आहे. नमस्कार. नमस्कार. शिवपुराण कथेनुसार महाप्रसादाचा 7 दिवसाची सेवा ठेवलेली आहे. निशुल्क 7 दिवस. भाविकांची कोणा गैरसोय होणार नाही. बाहेरगावच्या लोकांना जेवणाची सोय व्हावी यानुसार आपण 7 दिवस जेवणाची व्यवस्था केलेली आहे. हे या शिवमहापुराण कथेला कधी सुरुवात झाली? शिवमहापुराण कथेला 23 तारखे ते समाप्ती होईपर्यंत 7 दिवस सेवा राहील. सकाळी 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. ठीक आहे. आपण बघू शकतात की यांचा हा दृढ निश्चय आहे की भाविकाची कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी यांनी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. काय वेळेला विचारायला भाऊ झालं का? हां. तर आपण बघू शकता की या कथेच्या ठिकाणीचा जो मैदान जो आहे आतमधील जो भाग आहे येथील स्वयंसेवक आयोजक संयोजक आपल्या जीवाचं रान करून ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अहोरात्र झटून प्रयत्न करत आहेत. यासाठी एवढंच. लक्ष्मण टॉक्समध्ये आपले धन्यवाद.